आज रविवार असल्याने रविवारच्या दिवसाचं सार्थक करण्यासाठी प्रत्येक उमेदवार सायंकाळपर्यंत प्रचारात स्वतःला झोकून देत आहे। मतदानाआधीचा अखेरचा रविवार असल्याने तसेच नागरिकांना सुट्टी असल्याने उमेदवार डोर टू डोर आपला प्रचार करत आहे। सायंकाळच्या अंधारात गल्ली बोळात जाऊन प्रत्येकाच्या घरात बसून आपल्या प्रचारावर भर देत आहेत। नागरिकही चांगला प्रतिसाद उमेदवारांना देत आहेत। आज संडे असल्या कारणाने असं लोकांना सुट्टी असते, परंतु सुट्टीचा आनंद न घेता आज प्रत्येक प्रचारक आमच्या जोडीला आहे। खूप जोशाने जोमाने प्रचार होत आहे आणि खास करून आम्ही प्रचार करता करता आम्हाला सामान्य जनताही भरभरून प्रेम देत आहे, भरभरून आशीर्वाद देत आहे आणि आम्हाला आत्ताच बोललं जातं आहे की 16 तारखेला हा गुलाल तुमचाच उडणार आहे। रिस्पॉन्स ऐसा है कि हम लोग लग रहा है कि जीत गए हैं और जीतने के साथ साथ ऐसा लग रहा है सब जहाँ जा रहे हैं सब फूल बरसा रहे हैं और लोग हमको चाय बिस्किट सब नाश्ता एकदम सही से चल रहा है और हमारे सब बहुत खुश है। ऐसा लग रहा है कि हम जीत गए हैं इधर। लेकिन आप अगर जब गली बोले से चढ़ रहे हैं, उतर रहे हैं, सुबह से लेके आप ये सब कर रहे हैं और इतने दिनों से लेके कैसा अभी फिलहाल महसूस कैसा हो रहा है? पूरा कुछ नहीं, हम लोग को पता ही नहीं चल रहा। हमारे साथ हमारे बहुत कार्यकर्ता है, हमारे सब दोस्त लोग, हमारे मतलब यहाँ के जो गांव वाले हैं, यहाँ के जो रहवासी हैं, हमारे साथ हमको लग ही नहीं रहा कि हम चढ़ रहे कि नीचे उतर रहे, कुछ भी नहीं फर्क पड़ रहा है हम लोग को। तो 16 तारीख का तैयारी कैसा है? 16 तारीख का तैयारी तो आज ही हम लोग को लग रहा है कि हम जीत गए हैं। हमारा ऐसा लग रहा है हमारे साथ जो है, हमको ऐसा खुशी है कि हम जीत चुके हैं। आज आम्ही जेव्हा बहुजन विकास आघाडी लोकनेते यतीन ठाकूरांच्या माध्यमातून काम करत होतो तेव्हा इथे खिचडी असेल किंवा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी लोकांना जी त्रास होता तो त्रास म्हणजे कसं काय गाडी अवेलेबल करून देणं किंवा खाट हॉस्पिटल सरकारी म्हणजे महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल होते तिथे ॲडमिट करून घेण्यासाठी आम्ही प्रामुख्याने प्रयत्न केले। खिचडीचा वाटप असेल किंवा इकडनं जे गावाला जायला लोकांना जेव्हा ट्रेन चालू झाल्या तेव्हा इकडनं स्टेशनपर्यंत पोहोचवणं किंवा त्यांचे जे फॉर्म भरून होते द्यायचे होते ते सर्व काम बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत लोकनेते यतीन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने माजी आमदार राजेश पाटील असो, क्षितिज दादा असो, म्हणजे त्यांच्या सतत मार्गदर्शनाने आम्ही इथे कायम काम करत राहिलो।